हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी. तर तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे कुठं नाही. आणि तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा पण आम्ही कुठे गेलो होतो काय. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे गेलो आहे. पण तुम्ही पण गेस करून सांगा की आम्ही कुठे गेलो आहे काय ते. ठीक आहे, चला आपण निघू आणि गेल्यावर तुम्हाला भेटतो. आम्ही बाळूमामाच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे पोहोचल्यावर पाय वगैरे धुतले. बाळूमामांच्या मंदिरात पाय वगैरे धुतल्याशिवाय आतमध्ये जात नाहीत, त्यामुळं पाय वगैरे धुतले आणि मग दर्शनासाठी निघालो. आम्ही बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो आणि शेजारीच दत्ताचे मंदिर होते. मंदिरातली मूर्ती पण एवढी सुंदर होती ना की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मंदिरातली मूर्ती पण. आणि आम्ही मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि सकाळ सकाळ गेलतो त्यामुळे अजिबात गर्दी वगैरे नव्हती. आणि दर्शन पण एवढं सुंदर झालं ना, समोरून बाळूमामांचं दर्शन झालं. आणि तुम्ही शेजारचा परिसर पण बघू शकता किती छान आहे. तर झाडं वगैरे लावलीत. पहिलं मंदिर असं नव्हतं, छोटंसंच मंदिर होतं, पण आता मंदिर वगैरे मोठे केले, झाडं वगैरे लावलीत, त्यामुळं छान दिसतोय परिसर. आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही दर्शन वगैरे घेताना आणि हे बाळूमामाचं मंदिर आहे. पहिलं हे नव्हतं, पहिल्या वेळेस स्टार्टिंगला आम्ही आलो होतो तर हे शेड वगैरे नव्हतं मारलेलं, पण आता भक्तांसाठी बसण्यासाठी वगैरे शेड वगैरे मारले. आणि ह्याच्या शेजारी दत्ताचं सुद्धा छोटं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारचा हा परिसर आहे बघा. एवढा सुंदर वातावरण आहे ना, डोंगर वगैरे साईडला. तर दाखवते तुम्हाला एकदा बघा. हे बघा ह्या साईडला किती सुंदर आहे. आपण आलेलो आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की सकाळी आपण कुठंतरी जाणार आहे म्हणून. तर आपण त्या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतेच आता कुठं आलो आहे कुठं नाही. कारण की तुम्हाला पोस्टर बोर्ड वगैरे नावाचा काहीच दाखवलेला नाही आहे. मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. मंदिर आहे आणि खूप छान आहे. तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. तर हे बघा मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडने पूर्ण असं घेण्यासाठी पण खूप आहे. आता इथनं आपल्याला हार वगैरे काहीतरी घ्यायचं आहे. तर बघा मंदिर वगैरे हे घेण्या वगैरेसाठी इथं हार दुर्वा वगैरे. हार आणि दुर्वावरनं तुम्हाला कळत असेल की हे गणपतीचं मंदिर आहे म्हणून. तर गणपतीचं मंदिर आहे आणि या पोस्टरवरनं तुम्हाला कळणंच आम्ही कोणत्या गणपतीला आलोय म्हणून. हे बघा आम्ही तिथं पोचल्यावर पूजेचे ताट वगैरे घेतले आणि दर्शनासाठी निघालो होतो. पण मोबाईल काही आतमध्ये मंदिरात अलाउड नाही आहे,
त्यामुळं मग इथून पुढचं काही शूट घेतलं नाही मग. तर दर्शन वगैरे एवढं छान झालं ना, गर्दी वगैरे नव्हती, काहीच नव्हती, निवांत दर्शन झालं आणि बसायला पण भेटलं गर्दी वगैरे नसल्यामुळे. नाहीतर गर्दी वगैरे असली की एरवी लगेच चला 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 करतात, त्यामुळे दर्शन नीट होत नाही. आणि इथे भरपूर घेण्यासारखं पण आहे. पण मागच्या वेळेसच आम्ही आलो होतो त्यावेळेस गणपतीची मूर्ती वगैरे नेली होती, त्यामुळे आता काय नाही काय घ्यायचं, आता निघायचे. कारण की आम्ही मध्येच बाळूमामाचे वगैरे दर्शन घेतलं होतं, त्यामुळं उशीर झाला इथे यायला आणि आता निघतोय आम्ही. तर भेटू आपण आता घरी गेल्यावर. दुपारी आल्यावर काय ब्लॉग कंटिन्यू नाही केला, कारण की आल्यावर कंटाळा पण आला होता खूप. गाडीवर गेलो होतो तर 3-4 तासाचा प्रवास होता आणि मग भूक पण लागली होती. बाहेर खायचं तर म्हटलं नको, घरी गेल्यावर स्वयंपाकच बनवावा. मग घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे बनवला आणि नंतर मग आराम केला थोडा वेळ म्हणजे 5 वाजोस्तोपर्यंत झोपलोच होतो आम्ही. आणि नंतर आता टेरेसला आलोय. टेरेसवरनं कपडे वगैरे काढायचे. सकाळी कपडे धुवून टाकले होते, दुपारी न्यायचे काही लक्षात नाही राहिले, म्हणून म्हटलं आता घेऊन जावं कपडे काढून. कारण की अंधार पण पडत आलाय, आता 7 वाजून गेले.